20 लाख रुपये देऊन प्लॉट खरेदी केला आणि जे स्वप्नात पाहिलेलं घर होतं तसंच त्या प्लॉटवर बांधकाम केलं. परंतु एके दिवशी अचानक शासनाने ते बांधकाम पाडले. आज पुणे शहर हे स्मार्ट सिटी मध्ये गणलं जातं आणि पुणेमध्ये ज्या काही महानगरपालिका आहेत यामध्ये पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, तसेच पुण्याला लागून जे गावठाण क्षेत्र आहेत त्याच्या पलीकडे अनेक लोकांनी स्वस्तात प्लॉट म्हणून गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात करून ठेवलेली आहे. परंतु त्यांना हे माहितीच नाही जे प्लॉटिंग लेआउट्स आहेत ते बोगस आहेत, म्हणजे त्याला कायद्याची मान्यता नाही. आणि जर असा अनधिकृत लेआउट असेल तर त्याचे खूप मोठे नुकसान हे ग्राहकांना होत असते. ते कसे? तर यामध्ये बांधकाम परवानगी ही मिळत नाही, तसेच लाईट कनेक्शन असेल किंवा नळाची जोडणी असेल याच्या देखील परवानगी मिळत नाही. तसेच बँक कर्ज नाकारते आणि शासन त्या बांधकामावर हातोडा चालवते. म्हणूनच लक्षात घ्या की लोक कोठे चुकतात. लोक समजतात सातबाऱ्यावर नाव आहे, तसेच रजिस्ट्री आहे, परंतु जो लेआउट डेव्हलपरने लोकांना दिलेला आहे त्याला कायदेशीर मान्यता आहे का हेच बघत नाही. तसेच जो काही प्रोजेक्ट आहे त्याचे कागदपत्रे क्लिअर आहेत का हे देखील अनेक लोक तपासत नाहीत. आणि कायद्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच नगर रचना कायदा यानुसार महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल यांच्या मंजुरी शिवाय कोणताही लेआउट जर पाडलेला असेल तर तो बेकायदेशीर असतो आणि म्हणूनच त्या बांधकामावर येथे कारवाई ही होत असते. याचं उदाहरण तुम्हाला देतो. माझ्याकडे एक क्लायंट आला होता. त्याने रितसर स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्री केलेली होती आणि रजिस्ट्री झाल्यानंतर त्यांनी तिथे बांधकाम सुरू केलेलं होतं आणि बांधकाम करताना त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेने ते बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस दिली. म्हणूनच येथे उपाय म्हणून जे सांगत आहे ते लक्षात घ्या. जर तुम्ही प्लॉट खरेदी करत असाल तर प्लॉट संदर्भात सर्व कागदपत्रे व्यवस्थित समजून घ्या. तसेच एनी ऑर्डर आहे का तपासा. तो प्लॅन मंजूर झालेला आहे का ते देखील समजून घ्या. तसेच त्या जागेवर डेव्हलपमेंटसाठी परवानगी आहे का आणि त्या जागेवर जाण्यासाठी रस्ता दिलेला आहे का. अशा सर्व बाबी समजून घेण्यासाठी वकील साहेबांचा सल्ला नक्की घ्या. तसा सर्च रिपोर्ट काढा आणि फक्त एजंट सांगत आहे तर त्याच्या